रोज 2 दिवस फक्त अर्धा तास चाला. हार्ट अटॅक, स्ट्रोक, मधुमेहाचा धोका होईल कमी. वाचा तज्ज्ञ काय सांगतात. खरं तर चालण्याचे असंख्य फायदे आहेत. जर तुम्ही दिवसातून 10,000 पावले चालत नसाल तरीही दररोज फक्त 30 मिनिटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. दररोज धावपळीत आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही, पण पोषक आहार व नियमित व्यायाम यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नियमित चालणे हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. खरं तर चालण्याचे असंख्य फायदे आहेत. जरी तुम्ही दिवसातून 10,000 पावले चालत नसाल तरीही दररोज 30 मिनिटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार सांगतात, 30 मिनिटे चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमित 30 मिनिटे चालण्याने वजन जास्त प्रमाणात वाढणे, लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कर्करोग आणि अचानक मृत्यूचा धोका यांच्या शक्यता कमी होतात. चालणे हे हाडांच्या आणि स्नायूच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे कमकुवत होणे, सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंचे वजन कमी होऊन काम करण्याची क्षमता कमी होणे, डायनेपेनिया म्हणजे स्नायूची ताकद कमी होणे इत्यादी आजारांचा धोका नियमित 30 मिनिटे चालण्यामुळे कमी होतो. डॉक्टर कुमार सांगतात, चालण्याने मानसिक आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. तसेच स्मृतिभ्रंश, नैराश्य व एन्झायटी कमी होते. चालण्यामुळे झोपेची गुणवत्तासुद्धा सुधारते. दिल्ली येथील सी.के. बिर्ला हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख सुरेंद्र पाल सिंग यांनी सुद्धा 30 मिनिटे चालण्याचे फायदे सांगतात. डॉक्टर कुमार त्यांच्या मताशी सहमत दर्शवली आहे. ते सांगतात की दिवसातून 30 मिनिटे चालणे वजन कमी करणे आणि हृदय रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य यासाठी खूप फायदेशीर ठरते. दिल्ली येथील सी.के. बिर्ला हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेंद्र पाल सिंग यांनी सुद्धा 30 मिनिटे चालण्याचे फायदे सांगितलेले आहेत. डॉक्टर कुमार यांच्या मतांशी सहमती दर्शवली आहे. ते सांगतात की दिवसातून 30 मिनिटे चालणे वजन कमी करणे आणि हृदय रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य यांसाठी खूप फायदेशीर ठरते. योग्य प्रकारे कसे चालायचे? डॉक्टर सिंग यांनी योग्य प्रकार कसे चालायचे याविषयी सांगितले आहे. वेग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ते सांगतात, खूप हळूवार चालणे तितकेसे प्रभावी ठरत नाही. चालण्याचे अधिक फायदे मिळवण्यासाठी वेळोवेळी चालण्याचा वेग वाढवणे महत्त्वाचे आहे. कारण वेगाने चालणे ही बाब फॅट्स कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील चयापचय शक्ती वाढवते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आरोग्यसुद्धा सुधारते. एकाच वेळी सातत्याने 30 मिनिटं चालावे. 5 मिनिटे 10 मिनिटे ब्रेक घेऊन चालण्याचे फायदा होणार नाहीत. डॉक्टर सिंग सांगतात, चांगल्या फायद्यासाठी 20 ते 30 मिनिटे चालण्याचे ध्येय ठरवा. चालताना वेग हळूहळू वाढवा. त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारते. शरीरातील हाडे मजबूत होणे, स्नायूंची ताकद वाढणे, फॅट्स कमी करणे यासाठी मदत मिळते. हळूहळू वेग वाढल्याने हे फायदे मिळू शकतात. तर आज आपण जाणून घेतले आहे की रोज 30 मिनिटं चालण्याने किती फायदे होतात आणि शरीराला त्याची किती फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ही. 30 मिनिटे चालण्याने आपले हृदय चांगले राहते, आपले रक्तभिसरण चांगल्या प्रकारे होते, आपल्या हाडांना मजबूती येते आणि आपल्या शरीरातले जे काही शुगर आहे किंवा काही जे वेस्ट मटेरियल आहे ते घामावाटे बाहेर पडतं. आणि जो व्यक्ती 30 मिनिटं चालत असेल त्याला चांगली झोपसुद्धा लागते. म्हणजे शरीराचा व्यायाम जो आहे तो होत असतो आणि पेशी ज्या आहेत शरीरातल्या पेशी त्यांची जी एनर्जी ती
किंवा त्यांचं काम आहे ते काम करण्यासाठी त्यांना एक प्रकारचा ऊर्जा भेटत असते. त्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करेल किंवा प्रत्येकाला सांगेल की सर्वात महत्त्वाची मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ते आपलं आरोग्य आहे. त्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका. थँक्यू.